तर बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत 41,193 लहान मुलांचा शोध घेतला जाईल असं देखील फडणवीसांनी सांगितलं। तर ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत 4,907 महिलांचा देखील शोध घेतला जाईल असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। तर 1,364 बालकांचा शोध घेण्यात आल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली जे आपण शोधून घरी पोहोचवल्या ते आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या। त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्डवर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला। तर निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीतून पैसा देण्यासाठी आणि लोकांची मतं घेण्यासाठी अधिवेशन होतं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर हल्लाबोल केलाय। तर इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होतं असं यावेळेला सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। तर सरकारी तिजोरीतून पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयांची तरतूद केलेली नाही। इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होतं। सरकारी तिजोरीतून पैसा देण्यासाठी आणि मत घेण्यासाठी अधिवेशन असं देखील भास्कर जाधव यांनी। खरं तर हे अधिवेशन 3 आठवडे चालावं अशी आमची मागणी होती, परंतु सरकारनं ते 2 आठवडे सुद्धा चालवलं नाही। फक्त आणि फक्त 7च दिवस हे अधिवेशन सरकारनं चालवलं। निवडणुकांना सरकारी तिजोरीतून पैसे वाटता आले पाहिजेत, सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटून त्यांची मतं घेता आली पाहिजेत आणि म्हणून हे जनतेला न्याय देण्याकरता अधिवेशन नव्हतं, तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याकरता म्हणून हे अधिवेशन होतं। अंतिम आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा भाषण हा निवळ राजकीय भाषण होता। विधान परिषद मध्ये लक्षात आलं की एकच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री पण करतात आणि उपमुख्यमंत्री पण करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री निवेदन केलं तेच मुख्यमंत्र्यांनी येऊन करावं लागलं। म्हणजे यांची स्पर्धा आपसामध्ये कशी चाललेली हे सर्व आपल्याला लक्षात आलेले। शेवटी इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टाईलने बोलण्याचं काम केलं। तर लाडका भाऊ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीचे पेपर फाडलेले आहेत। मी विचारलेल्या प्रश्नांवर दुसऱ्याच मंत्र्यांनी उत्तर दिलं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। प्रशिक्षणार्थींना पोलिसांनी लाठीचार्ज केला असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सरकारने आणलेली योजना आहे, पुन्हा हे सरकार आलंय ना, दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे, त्यांचा आग्रही नसता, त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं। मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हटलेत। बघा म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही, असं नाही राजे, हे असं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा। असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू, यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे, यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ हेच बोललेले आहेत। भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका। वडेट्टीवार साहेब त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे। राहुल पाटील साहेबांच्या लक्षवेधीला उत्तर दिलंय, त्यांनी तेही उत्तर दिलं आहे। आता आपण पुढे गेलं पाहिजे ना। मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही। ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत, त्या मंत्र्यांचाही अपमान आहे। काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं
नाही. आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचा पुढेचं भविष्य अंधकारमय आहे. का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं, याचा विचार करू. आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार, याचं उत्तर द्या ना.